स्कोर किती जाईल बाबू? रे तू इकडे बस, माझ्याकडे बस. मला कोण सांगेल? किती ओव्हर, किती किती राहिलं? 19 धावसंख्या झालेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल लेग साइडला. चेंडू होता पंच किशोर यांचा इशारा. अमान्य चेंडूवर एक पूर्ण स्वरूपात धाव वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोल्डन वर्सेस श्री गणेश मध्ये सामना रंगला होता, त्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीरेंद्र सरचे ना? नगरसेवक वीरेंद्र तुकाराम चौधरी यांच्या हस्ते राज एक्सप्रेस यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या हस्ते गोल्डन संघाचा राज याने मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. राज एक्सप्रेस मडगावातील एक उत्सुक टप्प्याची गोलंदाजी करणारा गोल्डन संघाचा राज एक्सप्रेस नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या हस्ते सन्मानित केलं जातं. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजसाठी. लाजवाब प्रदर्शन केलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार श्री वीरेंद्र तुकाराम चौधरी यांच्या हस्ते त्यांना देण्यात येते. श्री गणेशचा सन्मान चिन्ह, श्री गणेशचा कर्णधार जिथे कुठे असेल सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. श्री गणेशचा कर्णधार श्री गणेशचा छोटासा एक मौलान प्लेअर आलेला आहे. नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या हस्ते सन्मानित केलं जातं. हार जीत होत असते, जेव्हा कोण एक जिंकणार तेव्हाच तर कोण हारणार, त्यात काही शंका नाहीये. चांगला खेळ दाखवला तुम्ही. शेवटच्या ओव्हर मध्ये हेमंत कोहली एक 8 टाइमर बॉलर, 6 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजे होत्या. अचूक गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी हेमंत कोहली आणि विजयी करून दिलेला आहे ते म्हणजे गोल्डन संघाला हेमंत कोहली याने. शेवटचं षटक हाणामारीचं असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये एक अव्वल दर्जाची गोलंदाजी हेमंत कोहली, गोल्डन संघाचा हेमंत कोहली. बघूया आता सामना चालू तो म्हणजे शीतला देवी वर्सेस किल्लेश्वर. पल्लू स्कूप मारलेला आहे, सुपला शॉट, नजाकत भरा शॉट आहे. नक्की जाईल का? यस, चौकार. एक चतुर चालक फलंदाज पार्थ मात्रे. मूर्ती छोटी कीर्ती मोठी. कमी वयामध्ये हा खेळाडू या शीतला देवी ए संघामध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये जी कुवत आहे बॉलिंग मध्ये, बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये आज तुम्हाला पाहायला भेटेल या होम ग्राउंडवर, शीतला देवीच्या ग्राउंडवर. पार्थ मात्रे एक मोठं नाव, मूर्ती छोटी कीर्ती मोठी. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अमान्य चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू. पंच किशोर यांचा इशारा. अमान्य चेंडूवर एक बोनस स्वरूपात धावसंख्या झाली ती म्हणजे 30. अजूनपर्यंत ओपनिंगची फलंदाज उतरलेले आहेत पार्थ आणि अनिकेत. तुझा चेंडू पार्थ साठी पुढे येऊन काय भिरकावून दिलेला आहे, लांबी परफेक्ट सिक्सर. भावेश मात्र जादूगर बॉलर आहे, एक अण्णा आहे, खतरनाक प्लेअर आहे. अजून काही प्लेअर यायचे बाकी आहेत, परंतु मला वाटतं हे दोघं आउट जाणार नाही वाटतं. रवी आणि हाताची घडी घातली, कधी वाटते त्याला मला कधी बॅटिंग भेटेल. 2 षटकाखेरीज धावसंख्या 36 आहे.
बघा पहिला चतुरगिरी केली, पहिला रिव्हर्स मारला, मग पल्लू स्कूप मारला, मग बॉलरला थोडा कन्फ्युज केला पार्थ म्हात्रेने आणि स्टेप आउट करून सरळ लॉंग ऑनच्या वरून षटकार ठोकला. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे 36. लाजवाब खेळ दाखवतो तो म्हणजे शीतला देवी संघ आपल्या होम ग्राउंडवर स्वतःच पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो. मला वाटतं विजय अनिकेतसाठी बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या थोडा बाहेर असलेला चेंडू अपील केली होती विजयानी, परंतु किशोर एक अनुभवी पंच आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या 37. चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंमध्ये. हे दोन्ही खेळाडू अनमोलचे खेळाडू आहेत, यंग टॅलेंट वाले. पार्थ म्हात्रे आणि अनिकेत. पुढचा चेंडू विजयचा पारसाठी उलटा फुलटा एक बाउन्स, चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मला वाटतं नक्की चौकार जाईल, परंतु 2 धावा झाल्या. बघा तिसरा नाही, थोडं थांबवलेला आहे. कॉलिंग चांगलं आहे दोघांमध्ये. नक्कीच असा रनआउट होऊ शकला असता, परंतु कॉलिंग पार्थ म्हात्रेने कॉलिंग दिला, कारण की तिकडे जो कव्हर केलेला फिल्डर आलेला आहे, लाजवाब त्याचं कव्हर होतं, परंतु क्षेत्ररक्षण बी भारी केलेलं आहे तिकडे ऑफसाईडच्या दिशेने. किल्लेश्वर संघ मोठा असला तरी काय, परंतु ह्या संघामध्ये कुवत जाम आहे. प्रत्येक टुर्नामेंट टाकणारा हा किल्लेश्वर संघ जराही कोणामध्ये कम नाही. किती एंट्री असू दे, ते टीम टाकतच असतात, रेग्युलर टाकतच असतात. किल्लेश्वर विजय वर्सेस पार्थ. बघूया 10-12 पावलांचा रन. पल्लूच खूप पुन्हा एकदा झेल. बघूया आता मात्र फसला. जाल्यात मोठा मासा अडकलेला आहे पार्थ यांच्या स्वरूपात. डीजे वाले बाबू फ्री सह्याद्री चषक आठवण ठेवणार या चषकासाठी तुम्ही, कारण की केजीएफ मध्ये एक डायलॉग आहे, गैंग लेके आते उन्हें कहते गैंगस्टर, राजपूत अकेला आता है उसे कहते मॉन्स्टर. लाजवाब टुर्नामेंट खरोखर. फ्री 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 भव्य दिव्य टुर्नामेंट. अशी टुर्नामेंट रोज पाहावी वाटते, परंतु असा दमखम एकाच कडे आहे, तो म्हणजे राकेश राजपूत. हे नाम नाही, ब्रँड आहे ब्रँड, लक्षात ठेवा. खूपच पारितोषिक आहे. आमिर जाधव यांच्याकडून हॅट्रिक विकेट साठी 1000 रुपये. राम यादव मेडन ओव्हर साठी 1000 रुपये आहे. विष्णू 500 रुपये आहेत हॅट्रिक सिक्सर साठी. योगेश यां बाहेर जो सिक्सरच्या बाहेर जो कॅच पकडेल त्यांना सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 बॉल 6 सिक्सर मारले.
टुर्नामेंट मध्ये पाऊस पडतो या फ्री टुर्नामेंट मध्ये. चेंडू हॅट्रिक नक्की. तो बॉल आहे तर 1000 रुपये खिशात आले असते, परंतु तसं काय होत नाही. अजून संधी आहे. बॅट चेंज कर, 1000 रुपये पाहिजे असतील तर. लोखंडाची बॅट घे, स्टीलची बॅट घे, परंतु षटकार मार आणि 1000 रुपये घे. बघूया. अवी अण्णा डेंजरस प्लेअर आहे. नुकताच त्याने पातवाडी चषक मध्ये लाजवाब गोलंदाजी बोला, फलंदाजी बोला. पातवाडी चषक मध्ये हॅट्रिक घेतली होती मनोरीच्या अगेन्स्ट. तोच फलंदाज अण्णा. आता सुवर्ण संधी आहे त्यांना. जर षटकार मारला सुनील गोंगे साहेब यांच्याकडून शुल्लक 1000 रुपये आणि 500 रुपये विष्णू यांच्याकडून. आला 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 वारा. नाही झाला षटकार. फ्रीट आहे. नशिबाची साथ लागते षटकार जर पैसे कमवायचे आहे ना. तुमच्याकडे नशीब पण पाहिजे. काय बोलते भावेश भाई? यस यस भावेश भाई बोलते यस. अनिकेत बघूया. नगरसेवक आमची पार्टी सोडून दुसऱ्याच्या पार्टी मध्ये बसलेले आहेत, परंतु नगरसेवक असे आहेत आमचे, त्यांना फुटबॉल पण आवडतो, क्रिकेट पण आवडतोय. या मडगाव मध्ये जेवढं प्रेम आहे त्याच्यात चोपट 1 नंबर 6 नंबर मध्ये साहेबांनी मनात जागा बनवली आहे. खरोखर अतूट प्रेम आहे त्या. जेवढं त्याने काम केलेलं आहे आपल्या वॉर्ड मध्ये, दुसऱ्याच्या वॉर्ड मध्ये जाऊन, ते मोठं नाव आहे. तिकडे मोठा वीरेंद्र चौधरी यांचा ब्रँड आहे. बच्चा बच्चा जानता है उधर उनको. तुमचे लाडके नगरसेवक वीरेंद्र चौधरी साहेब पूर्ण सपोर्ट करत आहे मला वाटतं शीतलादेवी संघाला. कारण की तिकडे धबधबा जास्त आहे. कारण की येल्लो कलर आहे. येल्लो कलर कधी फसत नाही. खूप कलर फसतात, लाल बोला काला बोला, पण येल्लो कलर खूप फसत नाही. हो निवतचा फटका, परंतु जबरदस्त झेल. मोठा मासा अजून जाळ्यात अडकलेला आहे. डीजे वाले बाबू जरा गाणं बजा दे. सोनियाचे धन माझ्या भयात राहिल्या तारख, भयात राहिल्या तारख सोनियाचा. थँक्यू डीजे. जर किल्लेश्वर जिंकला तर लुसी 11 यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे या फ्री टुर्नामेंट. हा हा हा. दांडी 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 गोल. सिक्स अँड 4. मग शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? अनुप आहे ना. अनुप आहेत. स्वतःच पहिलं व संघाचा हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अनुप. आणि बॅट्समॅन आहे तो म्हणजे रवी उर्फ अण्णा. डेंजरस प्लेअर. 440 वोल्टचा झटका देईल का अनुप यांना? बघूया. जर षटकारांची हॅट्रिक मारली तर सुनील घोंगे साहेबा यांच्याकडून 1000 रुपये. अजून कोणाकडून आहे? विष्णू यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत. पहिला चेंडू सरळ बॅटने. जर सीझन शॉट असतं तर नक्की चौकार. आणि इकडे
बाल्यातनं मासा गेलेला आहे, तेलातनं बॉल गेलेला आहे. मला वाटतं याची रील बनेल वाटतं, मला वाटतं लवकरच लवकर. त्याच्या क्षेत्ररक्षण आणि बोनस स्वरूपात चौकार. धावसंख्या 6868. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा हाणामारीचं षटक अनुप वर्सेस रवी उर्फ अण्णा. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, प्रॅक्टिस चेंडू, सरळ सरळ लेगाऊनच्या बाहेर षटकार. डीजे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर जो बॅट्समॅन आहे तो एकदम कडक आहे. बघूया अनुप वर्सेस अण्णा. आहा, लागता समजला की जाईल सीधा बस स्टॉप कया. सिक्सर. आला तर सलग 1,500 रुपये भेटणार. 1,000 रुपये सुनील गोंगे साहेबाकडून जातच नाही ते पैसे, आणि विष्णूचे बी पैसे जात नाही. मला वाटतं आता जातील, नक्कीच जातील. अण्णा बघूया, जर हा षटकार मारला तर 1,500 रुपये, नाही मारला तर सरळ घरी ते पैसे. बघूया षटकारीची हॅट्रिक मारेल का रवी उर्फ अण्णा. आला 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 रे परत. त्याचे पैसे जात नाही. डीजेवाले बाबू जरा गाणं खेळाडू, तसंच कालबादेवी संघाचा खेळाडू इकडे आहे, आणि तसंच शीतला देवीचा आणि किल्लेश्वरचा पण इकडे आहे. शीतला देवीचा एक खेळाडू यायचा आहे, चिठी उडवणार आहे. त्या चिठीमध्ये सोन्याची अंगठी बी भेटू शकते आणि सोन्याचा हार पण भेटू शकते. तो नकली हा बाबा, असली नाही. यायचा आहे एक प्लेअर, यायचा आहे एक प्लेअर इकडे आहे. गोल्डनचा एक प्लेअर, गोल्डन संघाचा एक प्लेअर यायचा आहे. चिठी उडेल, ज्याचं नाव येईल तो पुढे जाईल. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र अनुप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु थोडा निसटला चेंडू. प्रयत्नासाठी 100% होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 82. किती बॉल बाकी आहे? शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील, धावसंख्या 82. बघूया अनुप मात्र लांब ठेवलेला चेंडू, थोडीशी बॅटची कट जाते. धावसंख्या झाले 83. मला वाटतं ब्रावो यांना बॉल भेटणार नाही खेळायला. 83 झालेले आहेत आणि 84 धावाचं आव्हान आहे. लक्षात ठेवा, कंपल्सरी करावं लागेल. गोल्डन संघाला पाय भेटलेले आहे, आणि यातनं जो जिंकेल तो कालबाद देवी संघात त्वरित पुढच्या सांगतील इकडे. रवि, आज नसीब साथ में नहीं लगता रे. पैसा बहुत है तेरे पास भाई, इसलिए तेरे पास पैसा जा रहा है ना, ऊपर वाले की दुआ से. वेलात वेल काढून आले आमचे लाडके नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या टुर्नामेंटची तुम्ही शोभा वाढवली. सह्याद्री चषक फ्री 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 टुर्नामेंटची शोभा वाढवली. वीरेंद्र चौधरी, तुमचा मोलाचा वाटा आम्हाला सदैव आठवण राहील. नगरसेवक वीरेंद्र तुकाराम चौधरी. सामना वीरदेवी वर्सेस आझाद. हीरादेवी भाटी वर्सेस आझाद. त्यासाठी यायचं आहे लगेच. या मॅच मध्ये कोणी जिंकू दे, परंतु या मॅचचा सुपरस्टार एकच आहे, राकेश राजपूत. कुणाकडून बी 1 रुपया न घेता
ही टुर्नामेंट आपल्या दमखमवर ठेवलेले आहे. फ्री 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 सह्याद्री चषक. 12 मॅन बोलव ना दोन्ही टीमचा लास्ट कॉल आणि किल्लेश्वरचा 12 मॅन यायचा आहे, तसंच शीतला देवीचा 12 मॅन यायचा आहे, तसंच हिरादेवी भाटी संघाचा आलेला आहे. तसंच आझादला विनंती करेन तुम्ही लवकरात लवकर या आणि नाणेफेकी करून घ्या. बरसात होय प्रमोद माईक घेऊन जा तिकडे माईक पाहिजे. साहेब आणि राकेश राजपूत हे नाव नाही ब्रँड आहे, लक्षात घ्या. कारण की एकही कुणाकडून बी 1 रुपया न घेता आपल्या दमखमवर ही टुर्नामेंट ठेवलेली आहे, ती म्हणजे फ्री फ्री सह्याद्री चषक. तुम्हाला चला आपण वळतोय एका महत्वाच्या टॉसकडे. आता दोन्ही संघ सज्ज आहेत. आला ना तो आता. आझाद आहे, आझाद बॉईज आणि हिरादेवी संघ सुद्धा आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय या सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सुनील पुंगे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कोण कॉल करताय? चला हिरादेवी संघ कॉल करेल. हिल्स इज द कॉल आणि साहेबांच्या डोक्यावर लागला. परत करूया आपण, नो प्रॉब्लेम. 4 षटकांचा सामना असेल, 1 ओव्हर पॉवर प्ले असतील, त्यामध्ये हेड्स इज द कॉल आणि हेड झालाय. तर तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग करताय तर आपला आझाद संघ आपल्याला गोलंदाजी करायची. साहेबांशी आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर राकेश दादा आपण देखील या. दोन्ही संघ नायकांना आपण देऊया शुभेच्छा आणि साहेबांची थोडीशी चर्चा देखील करूयात. साहेब या गेले कित्येक वर्ष मर्ड आणि अक्सरचं क्रिकेट आपण देखील पाहिलं असेल, आपण देखील खेळलं असेल. पण आज पॉलिटिक्समध्ये असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आपण जोडले गेलेले आहात आणि इतकी मोठी स्पर्धा विनाशुल्क खेळाडूंसाठी खेळण्याची संधी आणि त्यामध्ये कुठलंही डोनेशन न घेताना हे आयोजन आपण पाहतोय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी सर्वप्रथम काल्बादेवी स्पोर्ट्स क्लब आणि सह्याद्री चषक पर्व पहिले आयोजन केलेल्या सर्वांना, खास करून राकेश राजपूत आणि त्याच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने आयोजन केलेलं आहे. असंच आयोजन पुढेही करू. काही मदत लागली तर नक्कीच आम्ही त्यांना मदत करू. आणि आता आपण देखील मुख्य मंचावर बसलायत. मी ऐकलंय की तुम्ही देखील पारितोषिकांची लईलूट आता करताय, कारण तुमच्या आवडीचे खेळाडू आणि संघ देखील खेळतायत. तर अजून पारितोषिका येतील का जेव्हा तुम्ही मंचावर असाल? नक्कीच. माझ्या आवडीचा खेळ म्हणजे फक्त क्रिकेटच आहे. त्यामुळे मी आज आवर्जून, आणि फ्री टुर्नामेंट असल्यामुळे मी राकेशला बोललो पण का मी नक्की येणार, आणि मी त्या निमित्ताने मी आज पहिल्यांदा क्रिकेटच्या मंचावरती आलो. धन्यवाद साहेब, आपण देखील चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. आपल्या देखील शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावर जाऊन असं व्हायचंय. आता टॉस झालाय, पुढील मॅचचा देखील, पण आता मॅच रंगली आहे अगदी. दोन्ही संघ सज्ज आहेत. 84 धावांचं एक मोठं लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. पाहूया काय घडतंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये कलीम सर आहेत आपल्यासोबत. ओव्हर टू यू कलीम सर. चला टॉस झालाय, सेकंड इनिंगचा खेळ आता होतोय सुरू. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. आता पाहूया कोणता संघ कोणावर बाजी मारतोय. आता चला दिनेश बाबर यांच्याकडून आता एक पारितोषिक आलंय. जर भावेशने हॅट्रिक कंप्लीट केली तर 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या वेळेला चांगलीच गोलंदाजी करतोय आता अनिकेत आणि अण्णा यांना देखील आपण पातवाडीच्या स्पर्धेत पाहिलं होतं. चांगला खेळ दोघांचाही राहिलेला. आणि अण्णा म्हणजे नक्कीच म्हटल्यानंतर एअर स्ट्राईक करण्यासाठी ओळखले जातात. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीने आले आहेत, या मॅच मध्ये देखील त्यांची बॅट बरसली आहे. आणि जसं म्हटलं होतं, दादा संघ आहे या मैदानात. आता त्यांचा कित्येक वर्षाचा खेळ अनुभव देखील आहे. सलगचे आता 3 बॉल डॉट येत आहेत आणि एक्सप्रेस डिलिव्हरी याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो अनिकेत, आणि तेच करतोय सुद्धा. पण पुन्हा एकदा तेच कौतुक करावं लागेल. जिग्नेश परमार साहेबांचं देखील शुभागमन साहेब, आपण देखील या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचंय. राकेश राजपूत यांचे सर्वच मित्र परिवार आज मैदानाच्या आत वेळात वेळ काढून येत आहेत. पण त्याआधी
आता संधी आहे का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत बॉलच्या खाली. चूक होत नाहीये. अगदी शेवटच्या क्षणी बॉल आले, ग्राउंड कव्हर केलं आणि आता ही पहिली विकेट आणि पहिल्या विकेट सोबत चौथा बॉल देखील आलाय डॉट. येस डीजे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. काय एक्सप्रेस गोलंदाजी. 5 बॉल हाताळलेत. धावा एकही खर्च केलेला नाहीयेत. एक विकेट देखील येते. मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावर आहे. चला किल्लेश्वर बॉईज आपला एक अतिरिक्त फलंदाज पाठवा. सर्वच आपले मान्यवर सुद्धा आले आहेत. मेडन ओव्हर करिता आता तयार आहे गोलंदाज. मेडन ओव्हरच्या अगदी उंबरठ्यावर आहे अनिकेत. याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो शीतला देवी क्रिकेट क्लब. या वेळेला घडलंय काय नाही. मेडन नाही येणार आहे. दादांना आनंद झालाय. पुन्हा एकदा 1000 रुपये खिशातच ठेवलेत. आनंद पहा. क्लोजअपची ऍडव्हर्टाईज आपण पाहू शकता. अगदी त्यांना आनंद झालाय. 1000 रुपये वाचलेत. यावेळेला आता धाव घेण्याची संधी आहे आणि धाव घेतलीये सुद्धा. पण काय गोलंदाजी आहे. चला मैदानात प्रेक्षकांना जर अनिकेतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. धावा खर्च केल्या आहेत 2. विकेट आपल्या सुद्धा नावावर केली आहे 1. येस डीजे. अक्षय गाव आणि अक्षय गावचं हे मैदान आपण पाहतोय आणि त्याच मैदानावर ही स्पर्धा देखील खेळवली जाते आणि शीतला देवी क्रिकेट क्लब मैदानाच्या आत SCC नावाने आज खेळतोय. पार्थ म्हात्रे कर्णधार आहे. जरीही वयाने लहान असला तरी आज लिडरशिप क्वालिटीची आपण त्याची खेळ पाहतोय. यावेळेला अजून एक चांगला बॉल. गोलंदाजीसाठी पहा कोण आलाय. हा देखील एक तेज तर्रार गोलंदाज. याच गोलंदाजीसाठी ओळखला देखील जातो. पण आता किल्लेश्वर बॉईज आपण देखील काही कमी नाही आहात. आपल्याकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पहिला बॉल डॉट आलाय. सोहम यावर आता हल्ला चढवलाय. प्रेक्षकांसाठी संधी आहे. कॅच आता कंप्लीट होईल का नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. सुटली आहे ती कॅच. 100 रुपये अजूनही नाही देणार आपण. खरं षटकार आलाय. येस डीजे. संख्येने आले आहेत आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी देण्यात येईल. प्रेक्षक देखील आता सज्ज आहेत कारण मैदानात मॅच आता रंगली आहे. यापुढील मॅचेस अजून रंगतदार असणार आहेत. कुठलं दुमत नाहीये त्यात. सोहमला यावेळेला संधी होती थोडीशी शॉर्ट बॉल हाताळायला. एक धाव मिळेल आणि एकावरच संतुष्ट देखील व्हावं लागतंय. आपले सर्वच मान्यवर देखील आज राकेश दादांच्या प्रेमाखातीर नक्कीच मैदानाच्या आत आले आहेत. साहेबांनी सुद्धा सांगितलं की मला राकेशने सांगितलं की ही स्पर्धा माझी आणि म्हणूनच मला हा क्रिकेटचा खेळ आवडतो आणि मी देखील आवर्जून मैदानाच्या आत आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलोय. जिग्नेश परमार साहेबांचं देखील आपण शुभागमन पाहिलंय. ते देखील मुख्य मंचावर आसनस्थ आहेत पण मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी करतायत. आता पुन्हा एकदा संधी आहे का पाहावं लागेल. बॉल अगदी उंच आकाशात. यावेळेला सुद्धा चूक होत नाहीये. सोहमला मिळते अजून एक आणि फलंदाज होतोय बाद.
चला प्रेक्षकांसाठी आता अजून एक खुशखबर आहे. कालपर्यंत मैदानाच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर 100 होते, पण आज सॅटर्डेचा दिवस आहे, मैदानाच्या बाहेर कॅच पकडा. कुलदीप दादांनी सांगितलंय की माझ्याकडून सुद्धा अतिरिक्त 100 रुपये देण्यात येतील, म्हणजे आता 200 रुपये. कुलदीप गुप्ता आणि यावेळेला घडलंय काय? अपील झाली आहे. फलंदाज आले, फलंदाज निघून सुद्धा गेले. पुन्हा एकदा सफलता मिळते सोहमियाला. येस इथे त्यांनी आपल्या हातात घेतली आहे आणि विकेट देखील घेतली आहे त्यांनी. पहिलं षटक अनिकेतचं पाहिलं, दुसरं षटकासाठी सोहम याला आपण पाहिलं. त्यांनी देखील अगदी दर्जेदार कार्यकार केलाय त्याचा. आता पाहूया पार्थ कशा प्रकारे या मॅच मध्ये आता रोटेट करतील गोलंदाजांना, कारण पहिल्या इनिंग मध्ये 84 धावा अगदी कुठून काढल्यात. भावेश, चला ज्या गोलंदाजावर आता पारितोषिक लावलंय तोच भावेश आलाय गोलंदाजी मार्कवर. हॅट्रिकला 3000 आहेत, त्यातील आता पहिला विकेट आहे का? तर नाही, बचावले आहेत फलंदाज. याच मैदानात खेळण्याचा अनुभव कित्येक वर्षाचा या खेळाडूंकडे आहे आणि तोच अनुभवाच पणाला देखील लावलाय. यावेळेला घडलंय काय? नाही, पुन्हा एकदा बचावलाय फलंदाज. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. भावेश यांच्याकरिता 3000 रुपयांचं पारितोषिक आहे हॅट्रिक करिता. पारितोषिकांची लईलूट आपण पाहतोय. दिनेश बाबर यांच्याकडून ते पारितोषिक होतं. बॉल उंच आकाशात आहे, झेलबाद होण्याची दाट शक्यता आहे. नाही, मला वाटतंय 3000 रुपयांची वाटणी करावी लागेल म्हणूनच काय हे कॅच ड्रॉप केले की काय? नाही, तसं काहीच नाहीये. थोडासा कठीण होता हा झेल. मागच्या दिशेने धावत पळत प्रयत्न केला होता, पण कॅच ड्रॉप झाली आहे. पण तरी सुद्धा चांगली गोलंदाजी भावेश यांची आपण मैदानाच्या आत पाहतोय. दिनेश भावर त्यांचेच मित्र आहेत आणि त्यांनीच ते पारितोषिक लावलंय 3000 रुपयांचं जर हॅट्रिक कंप्लीट केली तर. आणि प्रेक्षकांसाठी आता 200 रुपयांचं पारितोषिक आहे मैदानाच्या बाहेर. यावेळेला घडलंय काय? लाकूड तोड गोलंदाजी. वाईट समजत असताना बॉल लीव केलाय आणि भावेश यांना 2 दिवस लागले कळायला की फलंदाज बोल्ड झालाय, पण आता विकेट मिळते. येस विजय. तीन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ आता होतोय पूर्ण आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 17. 3 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे 17. अगदी रोखून ठेवलंय फलंदाजांना. पुन्हा एकदा संधी मिळेल आमच्या डीजेला. आहे फलंदाज होतोय बाद. यस डीजे. पहिल्याच बॉलवर काम या संघाचा कर्णधार आहे
का माझ्यावर भरोसा दाखवला गेलाय तेच दाखवतोय आता पार्थ. पुन्हा एकदा रॉंग वन या वेळेला. चांगला चेंडू हाताळलाय. हाताची ग्रीप पहा, कळलंच नाहीये फलंदाजाला. सलगचे 2 चेंडू आता येत आहेत डॉट, त्यामधील एक विकेट सुद्धा. यावेळेला हा ऑफ कॅटर आणि हा देखील बॉल डॉट होतोय. सलगचे 3 चेंडू येत आहेत डॉट. पार्थ म्हात्रे म्हटलं गेलं की एक ऑलराऊंड खेळाडू, एक हरणारी खेळाडू. बॅटिंग सुद्धा चांगलीच केली आहे. आता गोलंदाजीमध्ये स्वतःचा दमखम दाखवत असताना आपण पाहतोय त्याला. पुन्हा एकदा काय घडलंय आता, नो बॉलचा इशारा आलाय. स्टेप नक्कीच पुढे पडलाय त्या पॉपिंग क्रीजच्या आणि म्हणूनच आपण लक्ष्मण रेखा ओलांडली आहे आणि त्याचा दंड आता आपल्याला मिळेल. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवर आता संधी आहे फलंदाजाकडे, पण नाही. यावेळेला सुद्धा अगदी ब्लॉक होल मध्ये केलाय हा बॉल. एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच प्राप्त होणार नाहीये, कारण त्या प्रकारची गोलंदाजी, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत होत आहे. संधीच देत नाहीयेत. या पुढील मॅच अजून रंगतदार असेल. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि त्या 4 षटकांकरिता नक्कीच आपण जास्त वेळ न घेता तो सामना पूर्ण करायचा आहे. 3:02 झालेली आहेत. संध्याकाळच्या सत्रात हळूहळू आपण आता पदार्पण करतोय. सह्याद्री चषकाचा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय आता. शॉर्ट बॉल होता, पण यावेळेला सुद्धा डॉट. अगदी फिरकी गोलंदाजी ज्याला म्हणतो ना आपण, त्यामध्ये अगदी अडकवून ठेवलंय फलंदाजांना. कधी ऑफ कटर तर कधी लेग कटर, कधी रॉंग वन, कधी पेस ऑफ डिलिव्हरी, सगळं काही आहे पार्थकडे. अगदी फ्रूट सलाड गोलंदाजी. पुन्हा एकदा रॉंग वन. ह्या वेळेला सुद्धा बॉल येतोय डॉट. षटकात काय गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा देत असताना या षटकात देखील दादागिरी राहिली आहे, ती म्हणजे शीतला देवी क्रिकेट क्लबची. येस इथे नक्कीच ज्याप्रमाणे ही स्पर्धा चालली आहे, आज मुंबईच्या पटलावर प्रेम देखील मिळतंय. रवी उर्फ अण्णा नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल कबोर्डच्या दिशेने खेळून काढलाय आणि 1 कॅच धाव. तर मित्रांनो, कालच्या पूर्ण दिवसभरात 13,000 लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली होती, पण आजच्या दिवसात या सत्रामध्येच 10,000चा आकडा देखील पार झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेसाठी आणि या आयोजनासाठी सुद्धा. आणि षटकार येतोय का? प्रेक्षकच नाहीयेत तिथे. 200 रुपये मिळाले असते, पण आता होतोय प्रहार. षटकार येतोय. 6 धावा. या वेळेला सुद्धा ट्रॅक केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून हा फटका खेळलाय. 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता या 2 धावा पूर्ण होत आहेत. बॅकअप आहे आणि त्या बॅकअपनी चांगलंच कार्य देखील केलंय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ. हा रॉंग वन आहे. टप्पा पडल्यानंतर आपण हाताची जर ग्रिप पाहिला तर रॉंग वन होता, पण वाईट बॉल आलाय. रॉंग वन म्हणजे राईट हँडेड फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा चेंडू. लेग स्पिनरचा हा व्हेरिएशन असतो. एक लेग स्पिन आपण पाहतो, तर दुसरा रॉंग वन. त्यातीलच हा बॉल आता डिलिव्हर केला. पुन्हा एकदा आता लेग स्पिनचा प्रयोग. कधी आत कधी बाहेर. फलंदाजांची अगदी दमछाक आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या नाहीतर दुसऱ्या डावातील. यानंतर लगेचच आपण वळणार आहोत पुढील मॅचकडे. वेळ नसेल, जास्त वेळ न घेता कोणी सराव करणार नाहीये. मॅचला आपण सुरुवात करूयात. यावेळेला ऑफ ब्रेक. आता मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅट फिरवली आहे आणि अशा पद्धतीने हा सामना एका हातीने जिंकलाय शीतला देवी क्रिकेट क्लबने. व्हेरी वेल प्लेड CC आणि हार्ड लक किल्लेश्वर बॉयज. डीजे